Hello everyone, this is Abhishek Mahale. Welcome to new episode of Numerical Dose, episode 2.2, and this is for geotechnical engineering, one of the vast subject and one of the most important subject as far as the direct recruitment exams or civil engineering competitive exams are concerned. So let us start for our numericals. 5 numerical आहेत and वन बाय वन आपण प्रत्येक न्यूमरिकल बघू आणि हे सगळे न्यूमरिकल्स जे आहेत ते एक्झामला कुठल्याही एक्झामला येण्याचा चान्स यांचा आहे. देअरफॉर कुठलाही न्यूमरिकल असा नाहीये की टाइमपास आपण काहीतरी घेतोय. प्रत्येक न्यूमरिकल हा इम्पॉर्टंटच आहे. लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट न्यूमरिकल. इट इज ऑन द कन्सिस्टन्सी इंडायसिस किंवा ॲटरबर्ग लिमिट्स. सो आपल्याकडे लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट त्यांनी दिलेला आहे. लिक्विड लिमिट इज गिवन ॲज 30%, प्लास्टिक लिमिट इज गिवन ॲज 20%. The void ratio of soil and the degree of saturation. Void ratio is given as 0.5 and the degree of saturation is given as 50%. So what is the consistency index of soil if the specific gravity of soil solids is 2.5? Okay. So या प्रकारे त्यांनी दिलेला आहे. So बराच डाटा त्यांनी इकडे आपल्याला दिलेला आहे. वन बाय वन आपण बघू की आपल्यासाठी काय कामाचं आहे ते. ओके. सो बघा, what is the given data? लिक्विड लिमिट त्यांनी दिलेला आहे. लिक्विड लिमिट इट इज गिवन एज 30%. देन दे हैव गिवन द प्लास्टिक लिमिट which is of course less than liquid limit 20%. Void ratio of the soil it is 0.5 and the degree of saturation is 50% which is also 0.5. consistency index म्हणजे IC त्यांनी विचारलेला आहे आणि सिंपली त्यांनी सांगितलं की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल सॉलिड जी इट इज 2.5. इट इज 2.5. आता फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर आयसी. तर सगळ्यात अगोदर तेच समजून घ्या की आपण सिंपली हा ग्राफ ड्रॉ करत असतो. हा ग्राफ आपण ड्रॉ करतो. याच्यात हा असतो तुमचा लिक्विड लिमिट, हा असतो तुमचा प्लास्टिक लिमिट, हा असतो तुमचा श्रिंकेज लिमिट आणि हे जो डिफरन्स असतो दिस डिफरन्स इज कॉल्ड ॲज प्लास्टिसिटी इंडेक्स आयपी. ओके. सो हा जो आयपी आहे या आयपी ला आपण लिहित असतो सिंपली WL मायनस WP असं लिहित असतो. WL मायनस WP. सो आपल्याला आता काय करायचं आहे, हा WL हा WP याच्या खाली डिवाइडला IP लिहायचा आहे. IP. ओके. आणि मध्ये सेंटरला आपल्याला काय करायचं आहे, सेंटरला आपल्याला इथे W लिहायचा आहे जो की असणार आहे आपला नॅचरल वॉटर कंटेंट. इथे मायनस साइन केली, इकडे मायनस साइन केली. सो इथे आपल्याला दोन एक्सप्रेशन्स मिळणार आहेत. दोन एक्सप्रेशन्स आपल्याला मिळणार आहेत. एक एक्सप्रेशन आपल्याकडे हे आहे. ओके. ज्याच्यामध्ये WL मायनस WN अपॉन IP आहे. तर यालाच आपण काय बोलत असतो, IC बोलतो. म्हणजे IC चा जो फॉर्म्युला येतो तो येतो सिंपली WL मायनस WN अपॉन IP. हा फॉर्म्युला येत असतो. आणि राहिलेलं काय मग W मायनस WP म्हणजे WN मायनस WP अपॉन IP हा मिळत असतो आपल्याला लिक्विडिटी इंडेक्स. लिक्विडिटी इंडेक्स IC प्लस IL म्हणजेच हा पार्ट प्लस हा पार्ट ऍड केला तर आन्सर 1 येत असतं. ओके. सो हा थेरी पार्ट आहे, तुम्ही रिपीट बघून घ्या जर तुम्हाला काही वाटलं तर. सो लेट अस मूव्ह फॉरवर्ड की आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे कोणता, IC चा हा फॉर्म्युला ज्याच्यामध्ये लिक्विड लिमिट रिक्वायर्ड आहे. प्लास्टिसिटी इंडेक्स वी कॅन कॅल्क्युलेट बाय दिस फॉर्म्युला लिक्विड मायनस प्लास्टिक. सो याचाही विषय मिटला, याचाही विषय मिटला. प्रॉब्लेम फक्त आता नॅचरल वॉटर कंटेंटचा आहे. सो नॅचरल वॉटर कंटेंट फाइंड करावं लागतंय का की डायरेक्ट दिलेला आहे या बेसिसवरती न्यूमरिकलचा प्रकार बदलून जातो. या ठिकाणी आपल्याला नॅचरल वॉटर कंटेंट डायरेक्ट दिलेलं असतं तर हा प्रॉब्लेम खूप इझी होता. बट इथे नॅचरल वॉटर कंटेंट डायरेक्ट दिलेलं नाहीये. सो बेसिकली आपल्याला इथे नॅचरल वॉटर कंटेंट फाइंड करावं लागणार आहे आणि ते आपल्याला ESR आणि G च्या बेसिसवर करणार. सो सेवाक फॉर्म्युला जो आहे SE इज इक्वल टू WG हा फॉर्म्युला यूज करा. SR तुमचा 0.5 आहे, E तुमचा 0.5 आहे, वॉटर कंटेंट माहित नाही आणि G तुमचा 2.5 आहे. ओके. सो हे जर सॉल्व केलं तर तुम्हाला वॉटर कंटेंट इकडे काय होतो मिळून जातो. सो बेसिकली वॉटर कंटेंट इकडे काय येऊन जाईल तुमचा 0.5 हे किती होतात कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. हा 1.25 डिवाइड बाय 0.5 हे काय येणार आहे तुमचं, दिस इज 5 किंवा 10 ने इकडे गुणा 10 ने इकडे गुणा तर हा होऊन जाईल 5, हा होऊन जाईल 5 आणि 5 अपॉन 0.5. सो इट विल बी 10%. ओके. सो इट इज 100%. आय थिंक 1 इट इज 1 ना. ओके. लेट अस फाइंड आउट. W इज इक्वल टू नो तिकडे नाही जाणार तो इकडे. ओके. तो इकडे येईल ऍक्च्युली.
ठीक आहे, वी विल फाइंड आउट 0.5 into 5 divided by 25 equal to W. So the answer will be 5 and W will be 0.1. Of course 10% म्हणजे 0.1 येऊन जाईल. ओके, सो हा 0.1 उचलायचा आणि कुठे पुट करायचा, इथे नॅचरल वॉटर कंटेंटच्या ठिकाणी पुट करायचा. Therefore consistency index will be WL minus W upon WL minus WP. What is the liquid limit? Liquid limit 30, plastic limit 20. Liquid limit 30, plastic limit 20 आणि आता नॅचरल वॉटर कंटेंट कॅल्क्युलेट केला 10%. ओके, हा E into SR equal to W into G या फॉर्म्युलावरून कॅल्क्युलेट केला. So the answer will be 20 upon 30 minus 20 is 10. So answer will be, काही चुकलंय का? 30 minus 10 is 20, 30 minus 20 is 10. WL minus बरोबर ना? हो बरोबर. So the answer here is 2. So the consistency index comes out to be 2 I think. इथे काहीतरी वेगळंच दिसतंय, काही चुकलंय का आपल्याकडून? लेट अस चेक. कॅल्क्युलेशन मध्ये असणार आहे, बाकीचा काही विषय नाही. सो सिंपल फॉर्म तुमचा तोच आहे की तुम्ही काय सॉल्व करताय तिकडे. से नॅचरल वॉटर कंटेंट तुमचा किती होणार आहे तो चेक करून घ्या. इकडे 5 आणि हा होईल 25. 5 1 5 0.5 1/10 1/10 0.1. ओके 0.1 10% 20 आणि 30. ओके, सो consistency index is liquid limit minus plastic liquid limit minus natural water content. फॉर्म्युला आता चुकीचा नाहीये, आपल्याला विचारलंय त्यांनी consistency index. So it will be WL liquid 30, natural water content 10% divided by IP WL minus WP. WL minus WP. What is WL? It is 30. 30 minus 20. Okay, so the answer is 2, not 0.2. It is 2. IC comes out to be 2. ओके, जे काही मेथड समजून घ्या फक्त की यांनी काय केलंय, यांनी तुम्हाला IC विचारला, IC येतो तुमचा WL मायनस WN अपॉन IP आणि यांनी तुम्हाला WL देऊन ठेवलाय, WP पण देऊन ठेवलाय आणि WN जो आहे तो तुम्हाला फाइंड करायचा आहे E into SR equal to W into G या फॉर्म्युल्यावरून. बस, दॅट इज द क्वेश्चन. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. ठीक आहे, ओके चलो नेक्स्ट. फॉर फॉलोइंग डेटा what will be the saturated unit weight of soil sample? Saturated unit weight म्हणजेच काय तर गॅमा सॅच्युरेटेड. ओके, याचा फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला, बरोबर? जनरल फॉर्म्युला काय आहे? गॅमा W इंटू G प्लस E इंटू SR अपॉन 1 प्लस E हा तुमचा जनरल फॉर्म्युला आहे. तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये SR ची व्हॅल्यू 1 केली की हा गॅमा सॅच्युरेटेड होऊन जातो. ऍक्च्युअली असं ते असतं, म्हणजे हा फॉर्म्युला आहे तुमचा गॅमा मॉइस्टचा. ओके, गॅमा मॉइस्टचा आहे. गॅमा सॅच्युरेटेड लिहायचा असेल तर तुम्हाला हा 1 करावा लागेल, हा 1 करावा लागेल, म्हणजेच तुमचा गॅमा W इंटू G प्लस E अपॉन 1 प्लस E असा होऊन जाईल. आणि जर तुम्हाला गॅमा ड्राय फाइंड करायचा असेल तर SR ला 0 पुट करावं लागेल, म्हणजे गॅमा W इंटू G अपॉन 1 प्लस E असं येऊन जाईल. सो इथे गॅमा सॅच्युरेटेड. आता चेक करा की हा सगळा डाटा तिकडे दिलेला आहे का. चेक करा की G दिलाय का, E दिलाय का, गॅमा W दिलाय का. G दिलाय, ओके. E दिलाय, ओके. गॅमा W दिलाय. SR हा बघा, SR 50% दिलेला आहे. म्हणजे फॉर फॉलोइंग डाटा व्हॉट विल बी द सॅच्युरेटेड युनिट वेट. आता इथे सॅच्युरेटेड युनिट वेट जे ते तुम्ही जे कॅल्क्युलेट करणार ते तुम्ही SR त्यांनी पॉइंट म्हणजे आत्ताच्या कंडिशनला 50% आहे. ओके, सो 50% टाकून उत्तर येतं की कसं येतं ते आपण चेक करू. बघा, डायरेक्ट जर टाकलं गॅमा W येतो तुमचा काय 9.81 9.81 इंटू G किती आहे आपला, G आहे तुमचा 2.5 प्लस वॉइड रेशो किती तुमचा 0.5 आणि डिवाइड बाय 1 प्लस 0.5 इज 1.5 1 प्लस 0.5 अगेन. सो व्हॉट विल बी द आन्सर. आन्सर काय होऊन जातं याचं 2.5 प्लस 0.5 3 येतो. 3 भागिले 1 प्लस 0.5 किती येतो 2.5 plus 0.5 is 3. 3 upon 1.5 is 2. 2 into 9.81 is 19.62 kilonewton per meter cube. हे आन्सर येतं, हे आन्सर येतं गॅमा सॅच्युरेटेडचं. ओके, हे केव्हा येतंय तुमचं
SR इक्वल टू 1 साठी. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की गॅमा सॅच्युरेटेड म्हणजे असाच का अर्थात, गॅमा सॅच्युरेटेडचा अर्थ फुल्ली सॅच्युरेटेड, हा जो अर्थ घेताय त्यानुसार हे उत्तर आहे. आता पार्शियल सॅच्युरेशनचं याच्यात टाकावं लागेल. ओके, पार्शियल सॅच्युरेशन साठी. ओके, फॉर SR इक्वल टू 0.5, SR इक्वल टू 0.5, गॅमा मॉइस्ट किती येणार आहे तुमचा, किंवा गॅमा पार्शियल सॅच्युरेशन किती येणार आहे तुमचं, गॅमा W इंटू G प्लस E इंटू SR अपॉन 1 प्लस E, हा फॉर्म्युला आहे. बस मग हा काय तुमचा 9.81, G किती आहे 2.5, E किती आहे 0.5 दिलेलं आहे सगळं, आणि SR काय आहे 0.5 डिवाइड बाय अगेन इथे 1.5. सो दी आन्सर इज 9.81 मल्टीप्लाय बाय 2.5 प्लस 0.5 इंटू 0.5, तर हा होतो तुमचा 0.25 आणि प्लस 2.5 इट इज 2.75 डिवाइड बाय 1.5. ओके, मग हे जे आन्सर आहे हे कसं येणार तुमचं 9.81 इंटू 2.75. ओके, 2.75 म्हणजे 2 प्लस 3 बाय 4, किंवा आपण एक काम करू शकतो डायरेक्टली, त्यांचा वर 100 ने गुणू, खाली 100 ने गुणू. वरती 100 ने गुणलं तर 275 होतो, आणि खाली जर 100 ने गुणलं तर तो होतो 150. बरोबर, म्हणजे 1.5 गुणिले 100 इज 150, आणि 2.75 गुणिले 100 इज 275. 25 ने तुम्ही भाग देऊ शकतात, 25 गुणिले 6 आणि 25 एक 25, 25 एक 25 है ना, 25 एक 25 उरले 2 ना, आणि पुन्हा 25 एक 25 म्हणजे 25 10 250, आणि अजून एक तो 11. तर आन्सर येतो तुमचा 9.81 इंटू 11 अपॉन 6 असं आन्सर येतं. आता इथे जर तुम्ही 10 पुट केला तर 11 10 110 भागिले 6 असं आन्सर येतं. ओके, सो हे स्वतः कॅल्क्युलेट करायचं, बट लेट अस डायरेक्टली गो की काय आन्सर येतं 9.81 इंटू 11 डिवाइड बाय 6. सो आन्सर आला 17.985, 17.985 which is approximately equal to 18 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. ओके, सो आता एक लक्षात ठेवा की तुम्हाला इथे जर डिग्री ऑफ सॅच्युरेशन दिलेली आहे तर तुम्ही त्या पर्टिक्युलर डिग्री ऑफ सॅच्युरेशन साठीच सॅच्युरेटेड युनिट वेट कॅल्क्युलेट करा. कारण सॅच्युरेटेड युनिट वेट जर डिग्री ऑफ सॅच्युरेशन नाही स्पेसिफाय केली तर त्याचा अर्थ होतो की तुम्हाला फुल्ली सॅच्युरेटेड घ्यायचंय. ओके, बट जर तुम्हाला तिथे डिग्री ऑफ सॅच्युरेशन 50% म्हटलंय तर तुम्हाला तिथे डिग्री ऑफ सॅच्युरेशन इथे 50% पुट करावं लागेल. समजलंय मी काय सांगितलं? बेसिकली मुद्दा हा असतो की जो तुमचा गॅमा आहे तो गॅमा जो सॉइलचा असतो तो फाइंड कसा करतात, तर गॅमा W घेतात, याला G प्लस E इंटू SR अपॉन 1 प्लस E हा फॉर्म्युला यूज करतात, आणि SR इक्वल टू 0 पुट करतात तर तुम्हाला ड्राय युनिट वेट भेटतं. ओके, ड्राय युनिट वेट, आणि SR इक्वल टू 1 पुट करतात तर तुम्हाला फुल्ली सॅच्युरेटेड युनिट वेट भेटतं. फुल्ली सॅच्युरेटेड युनिट वेट ज्याला आपण एकदम कॅज्युअली सॅच्युरेटेड युनिट वेटच बोलतो. पण SR ची व्हॅल्यू जी असते ती ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन 1 काही पण तुम्ही घेऊ शकतात, आणि पार्शियल सॅच्युरेशनची केस मिळते, पार्शियल सॅच्युरेशन वाली केस, तर त्याला तुम्ही मॉइस्ट किंवा बल्क असं पण नाव देतात. सो इथे तुम्हाला हा SR जो आहे हा 0.5 दिलेला आहे, हा E 0.5 दिलेला आहे, हा G 2.5 दिलेला आहे, हा E तुम्हाला 0.5 दिलेला आहे, आणि हा गॅमा W 9.81 दिलेला आहे. या हिशोबाने हे आन्सर येतं तुमचं अप्रॉक्सिमेटली 18 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. 10 घेऊन बघा लगेच कळून जातं. ओके, 110 भागिले 6. सो बेसिकली याचा आन्सर तुम्ही काय देणार
याचं आन्सर तुम्ही देणार 18 किलो न्यूटन पर मीटर क्यूब 50% सॅच्युरेशन साठी. फुल्ली सॅच्युरेटेड केलं तर 19.62 उत्तर येतं. 19.62 कारण तुम्ही 9.81 घेताय, 10 घेत नाहीये. 10 घेतला तर 20 उत्तर येतं. ओके, अँड दॅट इज अप्रॉक्सिमेट, सो दॅट इज नॉट द आन्सर. ठीक आहे, चलो नेक्स्ट. फॉर द फॉलोइंग डेटा फाइंड आउट द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल बाय पिक्नोमीटर. पिक्नोमीटर मेथड जी आहे तिच्यामध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड करायची. तर बेसिकली पिक्नोमीटर बद्दल आपण आधी समजून घेऊ. पिक्नोमीटर एक 900 ml चा जार असतो. आपण थेरी क्वेश्चन येऊ शकतो. आपण असे काय करतो, 4 जार कन्सिडर करतो. बघा व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला पूर्ण मेथडच सांगून देतोय म्हणजे थेरी आणि प्रॉब्लेम तिथेच क्लिअर. पहिला जार असतो त्याचं वेट आपण कॅल्क्युलेट करतो W1. नंतर दुसऱ्या जारचं वेट आपण कॅल्क्युलेट करतो W2. तिसऱ्या जारचं वेट असतं W3 आणि चौथ्या जारचं वेट असतं W4. या W1 मध्ये आपण काय घेतो तर एम्प्टी पिक्नोमीटर घेतो. एम्प्टी पिक्नोमीटर. ओके, म्हणजे इथे फक्त P असतो. इथे आपण काय घेतो तर इथे आपण सॉइल घेतो, म्हणून इथे P प्लस सॉइल असं वेट येत असतं. ठीक आहे, पिक्नोमीटर प्लस सॉइल. इथे काय करतो तर सॉइल मध्ये आपण वॉटर ऍड करून घेतो. तर इथे सॉइल असते, इथे वॉटर असतं, सो इथे पिक्नोमीटर प्लस सॉइल प्लस वॉटर असं असतं. आणि तिसऱ्या ठिकाणी आपण काय करतो, पूर्णपणे फक्त वॉटर घेतो. ओके, सो इथे पिक्नोमीटर प्लस फुल वॉटर असतं, फुल वॉटर. ठीक आहे, सगळ्यात जास्त वजन हे W4चं असतं. सगळ्यात जास्त वजन कोणाचं भरतं, W4चं नाही सॉरी, सगळ्यात जास्त वजन भरतं W3चं, कारण त्याच्यामध्ये बाकीचं वेट हे सॉइलचं असतं. सो मॅक्सिमम वेट कोणतं असतं पिक्नोमीटर मध्ये तर W3 असतं. ओके, 2 नंबर हे असतं, नंतर हे असतं आणि नंतर एम्प्टी पिक्नोमीटर असतं. आता याच्यावरून स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढण्याचा सिंपल फॉर्म्युला आहे. वर 21, इकडे 21, इकडे 34 आणि सगळ्यांमध्ये वजा बाकी घ्यायची. 21, 21, 34 असं घ्यायचं असतं. फक्त इथे काय लिहायचे मग W लिहायचे. सो फॉर्म्युला बनतो W2 मायनस W1 झाला का 21, 21. मग W2 मायनस W1 झाला का, झाला. मग 34 W3 मायनस W4. सो हा एक आणि या प्रकारे इथे मायनस साइन. याच्यात सगळ्या व्हॅल्यूज फक्त काय करायच्या, पुट करायच्या, बिकॉज तुम्हाला हे सगळं दिलेलं असतं इकडे. म्हणजे फॉर्म्युला काय तुमचा G चा 21, 21, 34 W2 मायनस W1 अगेन W2 मायनस W1. ओके, वर 21 खाली 21 वजा 34 W3 मायनस W4. बस याला फक्त या व्हॅल्यूज टाकायच्या. तर इथे ओळखा वेट ऑफ पिक्नोमीटर म्हणजे हा कोण झाला, हा झाला तुमचा W1. वेट ऑफ पिक्नोमीटर आणि सॉइल म्हणजे हा झाला तुमचा W2. वेट ऑफ पिक्नोमीटर अँड सॉइल विथ वॉटर हा झाला W3. आणि वेट ऑफ पिक्नोमीटर अँड वॉटर हा झाला W4. सगळ्यात जास्त कोण, W3. घ्या इथे W2 मायनस W1 किती आहे, 250 वजा 100 भागिले पुन्हा 250 वजा 100. ओके, आणि वजा पुन्हा 34 म्हणजे याच्यातून हा W3 मायनस W4 म्हणजे कोण, 350 वजा 300 जे काय येऊन जाईल ते तुमचं आन्सर येऊन जाईल. 250 वजा 100 येतो 150. मग इथे पुन्हा 150 वजा 350 वजा 300 येतो 50. सो 150 भागिले 100, 150 भागिले 100. ओके, वर 150 ना, हा 150 आणि खाली 150 वजा 50 100. हे गेलं, उत्तर आलं 1.5. सो व्हॉट इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, दीड. सो बी इज द करेक्ट आन्सर. हे असे क्वेश्चन्स एक्झामला येऊ शकतात 100%, कुठली पण एक्झाम द्या. चलो नेक्स्ट, लिक्विड लिमिट अँड प्लास्टिक लिमिट. तुम्हाला एक थेरी क्वेश्चन सांगतो की पिक्नोमीटर इज युज्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ फर्स्ट वॉटर कंटेंट, सेकंड पिक्नोमीटर, दोघांसाठी युजफुल आहे. लिक्विड लिमिट अँड प्लास्टिक लिमिट ऑफ सॉइल सॅम्पल वेअर 20 and 10% रिस्पेक्टिव्हली. लिक्विड लिमिट जे ते आहे 20%, प्लास्टिक लिमिट जे आहे ते आहे 10%. सपोज उलट केलं तर काय होईल, म्हणजे प्लास्टिक लिमिट जर असं असेल WP ग्रेटर दॅन WL तर इथे तुमचा प्लास्टिसिटी इंडेक्स काय येऊन जाईल, निगेटिव्ह. का, कारण IP जो असतो तो असतो WL मायनस WP.
बरोबर. मग जर WP 10 आहे आणि WP 20 आहे, WL 10 आणि WP 20 आहे म्हणजे उलट आहे. बरोबर, कारण ऍक्च्युअली काय असतं, इकडे लिक्विड लिमिट असतो आणि इकडे प्लास्टिक लिमिट असतो, म्हणून प्लास्टिक लिमिट ऑलवेज लेस असतो, म्हणून IP ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असतो. बट काही वेळा काय होऊन जातं, हे उलट येतं. केव्हा येतं? सँडच्या बाबतीत येतं. सो सँडच्या बाबतीत IP हा 0 किंवा निगेटिव्ह असतो, हे लक्षात ठेवा. सो आता आपल्याला जे दिलंय ते जनरल केस दिली. काय जनरल केस दिली आहे की लिक्विड लिमिट 20%, प्लास्टिक लिमिट 10%. फ्रॅक्शन retained on, if the fraction retained on 2 मायक्रॉन IS sieve, 2 मायक्रॉन IS sieve, 2 मायक्रॉन, बघा एक लक्षात घ्या, 2 मायक्रॉन म्हणजेच किती? 0.0002, चुकलं, 0.002 mm, हेच ना, बरोबर ना, हे असतं 0.002 mm. सो फ्रॅक्शन स्मॉलर दॅन 2 मायक्रॉन असं त्यांना म्हणायचंय. एक नेहमी लक्षात ठेवा की आपण गाळणी लावतो, गाळणी, ठीक आहे. सो आपण इथे 2 गाळण्या बघू, सिव्ह अनालिसिस मधल्या 2 गाळण्या. ही जी गाळणी असते ही 2 मायक्रॉनची असते आणि ही गाळणी जी असते ती 75 मायक्रॉनची असते. मटेरियल याच्यातून पास होतं, इथे येतं, काही मटेरियल इथे येतं, काही मटेरियल इकडे येतं. सपोज इथून आपण 100 ग्रॅम मटेरियल टाकलं, 100 ग्रॅम, तर 100 ग्रॅम पैकी सपोज 60 ग्रॅम इकडे आलं, तर 40 ग्रॅम कुठे राहून जाईल? वरती राहून जाईल. तर याला काय बोलणार तुम्ही? याला बोलणार तुम्ही 40 ग्रॅम रिटेन्ड ऑन 2 मायक्रॉन IS sieve. हे समजत नाही म्हणून सांगतोय. 40 ग्रॅम इज रिटेन्ड ऑन कोणती सिव्ह? 2 मायक्रॉन IS sieve. ही 2 मायक्रॉनची सिव्ह आहे, सिव्ह म्हणजे गाळणी, आणि ही 75 मायक्रॉन सिव्ह साईज वाली गाळणी. ऑब्विसली हे खड्डे मोठे आहेत, हे खड्डे छोटे आहेत, मग छोट्या खड्ड्यांमधून छोटेच पार्टिकल पास होतात, बरोबर ना. मोठ्या खड्ड्यांमधून छोटे पण होतात आणि मोठे पण होतात, पण इथून जे पास झाले ते बाकीचे इथून इथे नाही पास होऊ शकले, कारण ते 2 मायक्रॉन पेक्षा मोठे होते. जे 2 मायक्रॉन पेक्षा छोटे होते ते इकडे आले. मग हे जे 60 ग्रॅम इथे आले, हे 60 ग्रॅम कोण आहेत? तर हे सगळे क्ले, याला क्ले बोलतात. आणि जे याच्यापेक्षा वर अडकले, 2 मायक्रॉनच्या वर अडकले पण 75 मायक्रॉन मधून पास होऊन आले, याला सिल्ट बोलतात, याला बोलतात सिल्ट. असा हा सिम्पली फरक आहे. सो क्ले साईज काय असते? क्ले साईज असते 0 पासून तर 2 मायक्रॉन पर्यंत, म्हणजे 0.002 पर्यंत. सिल्ट साईज काय असते? 2 मायक्रॉन ते 75 मायक्रॉन, म्हणजे 0.002 पासून तर 0.075 mm पर्यंत जी साईज असते ती सिल्टची असते. हा पण थेरी प्रश्न येतो, बरोबर. मग तुम्हाला काय म्हटलंय त्यांनी की पर्सेंटेज, आता बघा इथे तुम्ही म्हणा, इथे बघा पर्सेंटेज क्ले किती? पर्सेंटेज क्ले 100 पैकी किती? 100 पैकी 60, म्हणजे किती? 60%. फायनर दॅन काय? 60% फायनर दॅन 2 मायक्रॉन. और याला कसं म्हणू शकता तुम्ही? 40% रिटेन्ड ऑन 2 मायक्रॉन, म्हणजे 40% फ्रॅक्शन हा 2 मायक्रॉन वर रिटेन झाला, म्हणजे अडवला गेला, आणि 60% पास झाला. बस इथेच हा मुद्दा आहे. तुम्हाला विचारलेलं आहे ऍक्टिव्हिटी नंबर, तर ऍक्टिव्हिटी नंबर हा AC असतो आणि त्याचा फॉर्म्युला असतो IP अपॉन पर्सेंटेज फायनर दॅन 2 मायक्रॉन. म्हणजेच काय? तर क्ले फ्रॅक्शन. आणि ही प्रॉपर्टी स्केम्प्टनने दिलेली आहे ऍक्टिव्हिटी नंबर, जी की क्लेच्या स्वेलिंग पोटेन्शियल बद्दल बोलते. क्लेई सॉइल ही पाणी टाकल्यावर फुगत असते, आणि अशी सॉइल आपल्या फाउंडेशनच्या आजूबाजूला जर प्रेझेंट असली तर अशी सॉइल घातक आहे, चांगली नाही. सो आपल्याला स्ट्रक्चर्स मध्ये प्रॉब्लेम दिसून येईल, सेटलमेंटचे इश्यूज दिसतील, क्रॅकिंग दिसून येईल. Therefore, we need to avoid the clay fractions around our structures. Therefore, आपण
आपली जी काही सॉइल आहे जिच्यावर कन्स्ट्रक्शन करतो त्या सॉइलमध्ये आपण त्या सॉइलचा आपण ऍक्टिव्हिटी नंबर चेक करतो, सो दॅट आपल्याला तिथे काय करता येईल, मग थोडा मुरुम किंवा सँड आणून तिकडे टाकता येईल, सो दॅट या सॉइलला आपल्याला स्वेलिंग हिचं कंट्रोल करता येईल. म्हणून पर्सेंटेज फायनर इज इम्पॉर्टंट, क्ले इज इम्पॉर्टंट. आता आयपी कसा काढतात, तर WL मायनस WP. सो इथून काढून घ्या, आयपी इज इक्वल टू WL मायनस WP. तो आला तुमचा 10%. सो तो इथे पुट करा 10%. आणि पर्सेंटेज फायनर दॅन 2 मायक्रॉन. इथे काय म्हटलंय, फ्रॅक्शन रिटेन्ड ऑन 2 मायक्रॉन. फ्रॅक्शन रिटेन किती झाला, 25%. सो फायनर किती मग 75%. बघा, ही जर 2 मायक्रॉनची सीव असेल तर हिच्यातून पास होणारा म्हणजे क्ले, आणि याच्यावरती म्हणजे इथे एक रिटेन होतो तो वर राहतो, आणि जो पास होतो तो खाली येतो. जो पास होतो तो फायनर असतो, फायनर दॅन 2 मायक्रॉन. आणि जो रिटेन होतो तो कोर्सर असतो, कोर्सर दॅन 2 मायक्रॉन. मग तो रिटेन ऑन किती सीव आहे, 2 मायक्रॉन सीव. किती, 25% रिटेन आहे इथे, 25%. तर ऑब्विसली पास किती झाला असेल मग, 75%. समजलं, 25% हा रिटेन झाला तर 75% पास झाला. सो सिंपल, इथे काय झालं मग, 75% फायनर आहे तर तो इथे पुट केला. ओके, सो याचं सिंपल आन्सर येऊन जाईल तुमचं 2 आणि इथे खाली 5, 2/15 असं काहीतरी आन्सर येईल. तर ऍक्टिव्हिटी नंबर मला कॅल्क्युलेट करावा लागेल. सिम्पली 5, ठीक आहे, आपण भागच देऊन टाकू, काही प्रॉब्लेम नाही. सो ऍक्टिव्हिटी नंबर इज 10/75. सो 5 2 येतो आणि 5 15 येतो. 2 घेतला आणि 15 ने भाग दिला. सिम्पली 15 0 0 पॉईंट 15 1 15 5 अगेन पॉईंट 0 15 त्रिक 45 अगेन 5.0 15 त्रिक 45. सो आन्सर इज 0.13. बी करेक्ट आन्सर आहे. ओके, सिंपल आहे क्वेश्चन, पण येतो एक्झामला. आता लास्ट क्वेश्चन. तुम्हाला वाटत असेल कमी प्रश्न आहेत, बट याच प्रकारचे प्रश्न पुन्हा पुन्हा येतात. हे सगळे प्रश्न एक्झामला येण्यासारखे आहेत. व्हॅल्यू बदलली, तुमचा न्यूमरिकल तिथे चेंज होतो, आणि अदर वेगवेगळ्या एक्झाम्सला तो येण्याची पॉसिबिलिटी पण तिकडे असते. श्रिंकेज लिमिट ऑफ सॉइल सॅम्पल वॉज 20%. श्रिंकेज लिमिट म्हटलंय. आता श्रिंकेज लिमिट नेमकं काय ते आधी बघा, कारण बऱ्याच लोकांना तेच माहित नसतं. आपण ही डायग्राम ड्रॉ करतो, या प्रकारची, आणि इथे आपल्याला 3 प्रकारचे लिमिट सापडतात. इकडे असते तुमची लिक्विड स्टेट, ओके, इकडे असते तुमची सॉलिड स्टेट, बरोबर. हा असतो तुमचा लिक्विड लिमिट वाला वॉटर कंटेंट, हा असतो प्लास्टिक लिमिट, हा असतो श्रिंकेज लिमिट. सो हा एक प्रकारचा काय वॉटर कंटेंट आहे. सो दिस इज द श्रिंकेज लिमिट वॉटर कंटेंट. श्रिंकेज लिमिट वॉटर कंटेंट. ओके, आता हा जो श्रिंकेज लिमिट वॉटर कंटेंट आहे, या ठिकाणी एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, की डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती असते, 1 असते. म्हणजेच इथे सगळ्या वॉइड्स मध्ये फक्त काय भरलेलं असतं, पाणी भरलेलं असतं. आणि याचे रिझन आपण लेक्चर्स मध्ये सांगितलेले आहेतच, बऱ्याच ठिकाणी आपण ते रिझन सांगितलेले आहेत. सिंपल रिझन आहे की सॉइल मधले जे वॉइड्स आहेत ते पूर्णपणे पाण्याने फिल झाले की मग सॉइलचा व्हॉल्यूम वाढतो. म्हणजे थोडक्यात, सपोज इथे सॉइलचा व्हॉल्यूम असा आहे आणि हा रिकामा व्हॉल्यूम आहे, म्हणजे हे वॉइड्स आहेत. सपोज 50 इतकी जागा आहे वॉइड्सची आणि सॉलिड्सची आहे 70. मग हे जे 50 आहेत, हे 50 पाण्याने फुल भरतील, ती कंडिशन म्हणजे ही आहे. म्हणजे याच्या नंतर पुढे डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑलवेज ग्रेटर दॅन 1, पण याच्या अगोदर इक्वल टू 1, पण याच्या अगोदर तसे काही गॅरंटी नाही. सो या पॉइंट नंतर पुढे पूर्णपणे एसआर हा ऑलवेज 1 असतो. 1 किंवा 1 पेक्षा जास्तच, पण आपण एसआर डिफाईन असा करतो की तो 0 to 100च्या मध्ये राहील. सो तो 1च असणार आहे इथून पुढे. बट इथून अलीकडे तो 1च्या पेक्षा कमी असतो. या पर्टिक्युलर पॉइंटला काय असतो, तो 1 असतो. मग बस तुम्हाला जर त्यांनी म्हटलं की श्रिंकेज लिमिट कॅल्क्युलेट करा, तर याचा अर्थ तुम्हाला हा WS काढायचा आहे.
तर WS च्या करस्पॉन्डिंग ऑलवेज SR काय असतो 1 असतो आणि हाच पॉइंट तुम्हाला यूज करायचा आहे. ठीक आहे. सो श्रिंकेज लिमिट विचारलंय त्यांनी, तर ऑब्विसली श्रिंकेज लिमिटच्या करस्पॉन्डिंग SR ऑलवेज 1 असतो. जेव्हा केव्हा श्रिंकेज लिमिटचं नाव काढलं का लगेच SR 1 क्लिक झाला पाहिजे. ठीक आहे. पुढे श्रिंकेज लिमिट ऑफ सॉइल सॅम्पल वॉज 20%. ओके, श्रिंकेज लिमिट देऊन दिलाय म्हणजे 20% श्रिंकेज लिमिट आहे. तर मग ऑफकोर्स डिग्री ऑफ सॅच्युरेशन तर 1च असते श्रिंकेज लिमिटच्या करस्पॉन्डिंग. वॉइड रेशो दिलाय सॉइलचा, वॉइड रेशो दिलाय सॉइलचा काय दिलाय 0.5 दिलाय 0.5. व्हॉट इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल जी विचारलाय. तर आपल्याकडे सेवाक फॉर्म्युला आहे SEWG. व्हॉट इज द डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1. व्हॉट इज द वॉइड रेशो 0.5. व्हॉट इज द श्रिंकेज लिमिट. हा श्रिंकेज लिमिट आहे म्हणून हा काय 1 आहे 1. ओके, श्रिंकेज लिमिट आहे 0.2 आणि इंटू काय आला G झाला. बस मग 5/2 हे उत्तर असेल. G किती आहे तुमचा 0.5/0.2. सो आन्सर कम्स आउट टू बी 5/2 2.5. सो G चं आन्सर येऊन जातं 2.5. ओके, सो आवर आन्सर इज 2.5 ऑप्शन ए. अशा पद्धतीने आपण इथे 5 न्यूमेरिकल्स बघितले. नेक्स्ट जो एपिसोड आहे तो सुद्धा जिओटेकचाच आहे, तो पण कंटिन्युअस बघा. त्याच्यानंतर आपण सबसिक्वेंटली सॉम, RCC याचे देखील एपिसोड्स अपलोड केलेले आहेत आणि करणार आहोत पुढे सुद्धा. ऑलरेडी आपण सॉम, RCC, जिओटेक यांचा आपण व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केले आहेत न्यूमेरिकल डोसचे. आता हे जिओटेकचे आले, अजून परत अपकमिंग सॉमचे पण येतील. सो असं करत आपण सगळ्या प्रकारचे न्यूमेरिकल्स तुमचे कव्हर करणार आहोत. बट पेशन्सने हे व्हिडिओज बघावे लागतील. हे 5-6 मिनिटांमध्ये काही होत नसतं. ठीक आहे, म्हणून एक एक सायलेंट मध्ये बघा आणि प्रॉपरली त्याचा अभ्यास करून त्याचं रिव्हिजन सुद्धा करा. ओके, ठीक आहे. हे व्हिडिओ काही मॅरेथॉन लेक्चर नाही आहेत, हे शांततेमध्ये ज्याला न्यूमेरिकल नाही आहेत त्याच्यासाठी व्यवस्थित एक्सप्लेनेशन करून न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करून घ्यायची. या प्रकारे त्या गोष्टींसाठीच या व्हिडिओचं इंटेन्शन आहे. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. आणि पुढचे व्हिडिओज जे आहेत ते सुद्धा बघा. चॅनलला लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा सो दॅट पुढचा व्हिडिओ ज्यावेळेस तिकडे पडेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफाय केलं जाईल. ज्यावेळेस तुम्हाला गरज नसणार आहे या चॅनलची, कुठल्याही प्रकारच्या लेक्चर्सची, तुमचं सिलेक्शन होऊन जाईल त्यावेळेस मग तुम्ही हा चॅनल अनसबस्क्राईब केला तरीही काही हरकत नाही. मात्र आता सध्या जोपर्यंत तुम्ही प्रिपरेशन करताय तोपर्यंत सबस्क्रिप्शन तुमचं मस्ट आहे असं मला तरी वाटतं. ओके, सगळे न्यूमेरिकल्स एका प्रॉपर नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. एकच नोटबुक घ्या आणि सेक्शन करून घ्या. एक 12-12, 13-13 पानाचे किंवा 15-15, 20-20 पेजेसचे सेक्शन तयार करा आणि त्याच्यामध्ये सॉमचा व्हिडिओ आला की सॉमचे न्यूमेरिकल, जीटीचा व्हिडिओ आला की जीटीचे न्यूमेरिकल, असं प्रॉपरली तिकडे नोट डाऊन करा. आणि बुक रिवाइज केल्याशिवाय कुठल्या एक्झामला जाऊ नका. नक्कीच तुम्हाला तिथे 15 to 20% जे न्यूमेरिकल्स एक्झाम मध्ये येत असतात त्यांच्यामध्ये 100% ॲक्युरसीने मार्क्स मिळतील आणि तुमचा स्कोअर इम्प्रूव्ह होईल. कारण न्यूमेरिकल्सचे तुम्हाला कन्फर्म मार्क्स मिळत असतात. तिथे तुम्हाला बेनिफिट ऑफ डाऊट म्हणजे तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट नसतो. ओके, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला डाऊट राहत नाही. तुम्हाला लगेच माहित पडून जातं की आपला बरोबर आहे. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच.